झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात झापूक झुपूक वाजत राहतय. थँक्यू. वळूया मॅच कडे. श्रीकांत आणि करण ही जोडी तर गोलंदाजीसाठी जळसार संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा. जळसार गोलंदाज निखिल आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. जळसार विकासजी गिनी खूप एन्जॉय करतायत ती स्पर्धा आणि त्यांच्या चेहऱ्यावरतलं स्मितहास्य खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना ऊर्जा देते. त्यांचा संघ सुद्धा विजयी झालाय. अभिनंदन विकासजी गिनी साहेब. निखिल गोलंदाजीसाठी तयार. फुलटॉस चेंडू आणि स्टार्ट देत आहेत. यावेळेला षटकारानं व्हेरी फर्स्ट बॉल. षटकार थँक्यू. श्रीकांत आक्रमक स्टार्ट देत आहेत. षटकार आलाय. उलटा चेंडू याही वेळेला बॅक टू बॅक लॉंग ऑन ला क्लिअर करत येतोय पुनश हवाई फायर. श्रीकांतच्या बॅटमधनं षटकार. धबा बघायला मिळतात. 12 पुढचा चेंडू. या वेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल झाला आणि निखिल मात्र कम बॅकिंग करत आहेत. 2 हवाई फायरचे षटकार श्रीकांतच्या बॅटमधनं आपण बघितलेले आहेत. लव बॉयज डोंगरे भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करताना या महत्वाच्या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा 2 हात करेल. विराथन संघाच्या अगेन्स्ट आणखीन एक फुलटॉस चेंडूला माफी नाहीये आणि सलग 3 फुलटॉस आणि श्रीकांतच्या बॅटमधनं 3 षटकार आणि चेक केलं जाते या ठिकाणी की नक्कीच हा बिमर आहे की नाही. आई चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून. रमेश मामा खार्डी यांच्याकडनं श्रीकांतसाठी आले 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू रमेश मामा. धावसंख्या बघायला मिळते 18. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र झेल बाद होत आहेत फलंदाज श्रीकांत. आउट. OUT आउट. सुनील मंडप डेकोरेटरचे सर्व आपल्याला बघायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून कडक ऊन असेल, आमचा सर्व अतिथी कक्ष असेल, खऱ्या अर्थाने एक शामियाना उभारला गेला आणि त्यांचे सर्व सन्माननीय सुनील घरत साहेबांचे इथे शुभागमन झालं. वेलकम. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला 4थ्या क्रमांकाचे आकर्षक चषक त्यांनी सौजन्य केले, त्यासाठी थँक्यू सुनीलजी घरत साहेब, आपण आलात. आणि खऱ्या अर्थाने आमच्या मुख्य मंचाला 4 चांद लागलेले आहेत. 3 षटकारानंतर निखिल मात्र परतताना दिसलाय. पुढचा चेंडू घेऊन तयार श्रीकांत आउट होऊन परतताना. या वेळेला मात्र शेखरच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पहिल्या
धावसंख्या 24 वर स्थिरावले गेले. 24 रन ऑन स्कोर कार्ड. क्या बैटिंग की यहाँ पर लो बॉयज डोंगरी के बल्लेबाजों ने. गजब की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिली है. बड़े शॉट की तलाश में और उस तलाश को पूरे करने का मन जिस तरह से शेखर ने बनाया, श्रीकांत ने बनाया. अब नए गेंदबाज आएंगे. प्रणय को बुलाया गया है. न्यूमान प्रणय रफ्तार जो बढ़ चुकी है. रन्स जो स्कोर कार्ड के ऊपर 24 लग रहे हैं. प्रणय को बुलाया गया है. इस समय देखना है जलसा टीम के ये गेंदबाज क्या बढ़ती हुई रफ्तार को रोकने में सक्षम भूमिका अदा करेंगे, स्पीड ब्रेकर का काम करेंगे, या फिर लव बॉयज डोंगरे के जो बल्लेबाज है ऐसी आतिशी पारी करके एक बेहतरीन शॉट खेल के और ज्यादा मोमेंटम अपने पक्ष में करेंगे. मिस्टर प्रणय गेंदबाजी के लिए इस बार जरूर कवर्स में खेला है गेंद को. एक्स्ट्रा कवर्स के खिलाड़ी जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, सिंगल का हिसाब 25 रन ऑन स्कोर कार्ड. अब साइक पर शेखर नजर आएंगे. 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. वी आर वॉचिंग अ बिग बैटल बिटवीन जलसार एंड डोंगरे. 25 लॉस ऑफ 1 विकेट. इस पिच अगली गेंद धीमी गति से गेंद डाली थी. इस समय कारपेट के सहारे गेंद को खेल दिया मिड विकेट में. एक से स्कोर इस समय आगे सरकेगा 26 पर 26. अब तक प्रणय को जो बुलाया गया है उसमें थोड़ी सी कंसिस्टेंसी नजर आ रही है. इस पिच अगली गेंद और एक धीमी गति की गेंद. डॉट बॉल. कंसिस्टेंसी is to the success. Consistency is way of success and consistency is more important than perfection. काफी बढ़िया कंसिस्टन्सी. सातत्य हे यशाची गुरु किल्ली आहे आणि हे प्रणय दाखवत आहेत. आणि यावेळेला फुलटॉस, चुकीचा चेंडू, परंतु मिड विकेट मध्ये कॅच मध्ये परिवर्तन झालाय. हादरा बसतो इथे लव बॉयज डोंगरेला. आणखीन एक धक्का. आउट. फलंदाज बाद. फलंदाज बाद होताना आपण बघतायत. न्यू मॅन येईल मैदानाच्या आतमध्ये. विवेक. आजच्या मॅच मध्ये विवेकनं काय बॅटिंग केले आणि तोच विवेक मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्या संघाचा आधारस्तंभ. रवींद्रजी गरज साहेबांचा शुभाग म्हणतोय वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. भाई स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या साह्याने 26 पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी प्रणयकडनं. चेंडू क्रमांक 5. आणखीन एक गतीला परिवर्तन करून चेंडू हाताळला होता परंतु सरळ स्लॉट मध्ये एक दर्जेदार शॉट बघायला मिळतोय. कव्हर्स एक्सचा कव्हर्स मध्ये येतोय हा सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 30 वर स्थिरावली गेली आहे. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू असेल. अजूनपर्यंत प्रणयने थोडस रोखून ठेवलंय. निरंतरता जर तुमच्याकडे असेल तर प्रामुख्याने तुम्ही एक यशस्वी गोलंदाज, यशस्वी फलंदाज बनत असतात. फुलटॉस कलाई के सारे मोड़ दिया. क्या बात है. टाइमिंग के साथ ये शॉट खेला है. 4 रन के लिए स्कोर की ओवर की समाप्ति हो. 34 रन ऑन स्कोर कार्ड.
प्रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. ऋषभ आणि रुचित खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांना मी थँक्यू म्हणतोय. वळूया आपण मॅच कडे. पुढचा चेंडू यावेळेला अँगल बनवून चेंडू हाताळला गेलाय. वाईट बॉल न स्टार्ट करतायत, परंतु खूप चांगली वेगळी मेथड बघायला मिळते. लसित मलिंगा मेथडने गोलंदाजी एक अँगल बनवत साइड आर्म पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. यावेळेला मजबूर केलं गेलं की फक्त दिशा द्यावी. चांगला चेंडू, गुड बॉल. धावसंख्या पोहोचेल ती 36. प्रितेश 5-6 बॉलांचा रनअप आहे. कंट्रोल मध्ये चेंडू हाताळतायत. युवा गोलंदाज आहे, इमर्जिंग प्लेयर आहे आणि चांगला स्टार्ट चाळीसार कडनं. यावेळेला फुलटॉस होता. लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 100 फील्ड करतायत आणि इथे मात्र वाईट बॉलचा कॉल आहे. 1+1 2 धावा ऍड होतील. 38 वर स्कोर कार्ड स्थिरावले गेले. दरम्यान उद्याच्या दिवसामधलं जे शेड्यूल आहे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. जागमाता रावले बनाम दांडाखाडी, ओमकार बॉईज एडवन बनाम जय हनुमान मायकोव, कुर्लाई सरतोडी बनाम फर्स्ट मॅचचा विनर आणि त्रिशिका 11 मंगलमूर्ती बनाम सेकंड मॅचचा विनर. क्लिंग बोल्ड चिंचणी बनाम युवा विकी उमरोळी, धाकटी डहाणू आशिष लॉजिस्टिक बनाम ध्रुव 11 सातपाटी, दुर्गेश 11 अर्नाळा विपक्ष चिंचणी आणि युवा उमरोळी मधला विनिंग टीम. तर प्रामुख्याने पहिला चेंडू उद्या 9 वाजता पडेल. जागमाता रावले बनाम दांडाखाडी आणि ओमकार बॉईज एडवन आणि जयहनुमान 9:30 वाजता. तर या 4 संघानं या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये रिपोर्टिंग करायची आहे. स्कोर कार्ड थोडस थांबवले प्रितेशनं. 38 वरती स्कोर कार्ड इथे बघायला मिळते. तिचे कॅन्डी कुंदन आमच्यासोबत आता जॉईन झालेले आहेत आणि नक्कीच हा परिसर संगीतमय वातावरणामध्ये परिवर्तन करण्यासाठी ते तयार आहेत. ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळेल त्या वेळेला मात्र ते इन ॲक्शन असतील. न्यू मॅन दाखल झालाय कल्पेश. चांगली गोलंदाजी प्रितेश कडनं. कल्पेश मात्र खूप भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत आणि गरज लवबॉय डोंगरेला त्यांच्या मोमेंटमची. ह्यावेळेला फिरवलं गेलंय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रितेश. थोडीशी मेथड साइड आर्म ऍक्शन लसित मलिंगा टाईपने गोलंदाजी करतायत. 6-7 पावलांचा रनअप आहे. वेग खूप चांगला आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याच्या बाजूने होताना दिसते. याही वेळेला चकवलं गेलं. इट्स अ डॉट बॉल. जय भवानी जळसार संघाच्या खेम्यामध्ये इथे टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय, कारण त्यांच्या गोलंदाजानं केलेली गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतायत जबरदस्त आहे. जस्टिफाय करतायत सर्व समर्थक. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू यावेळेला मजबूर केलं. छोट्या बॅकलिपने खेळावं. चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. सिंगल कंप्लीट झालाय. बेगाना नॉन सेकंड कडे थ्रो आणि कव्हर चांगला आहे. एका धावेने स्कोर कार्ड 39 वर पोहोचतोय. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी झूम पर्यंत, परंतु यावेळेला स्लॉट मध्ये आणि स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला सोडणार नाही आहेत फलंदाज विवेक. षटकारांना मात्र 15च्या सरासरीने 45 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. याच पद्धतीने धावा आल्या तर 60 धावा प्रोजेक्टेड स्कोर दिसू शकतोय. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. विनिंग टीम विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द मध्ये. जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. आणि आज जे 10 संघ आहेत त्यांना मी हृदयाच्या अंतःकरणापासून थँक्यू म्हणतोय.
जय श्रीराम चिखलपाडा संघ, लो बॉयज डोंगरे, अमरदीप कार्डी, एनसीसी तिगरे, जय मल्हार विठ्ठलवाडी, जय भवानी जळसार, श्री गणेश नगावे, श्री गणेश डोंगरीपाडा, चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द, स्टार 11 वेळंगी. आपलं जे पॅनलचं शेड्यूल आहे ते आपण पूर्ण करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे, हँड्स ऑफ आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं खूप सारं कौतुक. आणि जबरदस्त या वेळेला मात्र तुम्ही साथ जी दिलेली आहे, यावेळेला झेलबात आमचे आयोजक खूप प्रसन्न आहेत या आजच्या गटावरती आणि त्यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या वर्षी सुद्धा तुमचे संघ या ठिकाणी खेळतील याची आम्ही जास्तीत जास्त काळजी करू आणि एक हमी देऊ. फलंदाज बाद झालेले आहेत, निम्मान मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अक्षय, जबरदस्त मॅच. फलंदाज आपण बघतायत महेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. अनेक वर्ष महेशनं क्रिकेट हाताळलेलं आहे, लेफ्ट हँड बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि अनेक मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे. यावेळेला पुनश्च बॅटला स्पर्श केलाय चेंडू, शॉर्ट थर्डमॅनला सिंगल वेगानं परिपूर्ण करतायत. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाईल आणि शेखर किनी आम्हाला सांगतायत की स्कोर कार्ड 46 वर पोहोचले. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे, 46 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटच्या क्षणी मात्र 2 गोलंदाजानं काय कमबॅकिंग केलंय, मिस्टर प्रितेश आणि त्याच्यानंतर मिस्टर महेशनं 2 चेंडू चांगले हाताळले स्लॉग ओव्हर मध्ये. विवेक यांना मात्र कॉल येतोय की नक्कीच तुम्हाला तुमचा क्लास दाखवायचा आहे, आमच्या गोलंदाजांना चांगल्या धावसंख्या तुम्ही आपल्या स्कोर कार्ड वरती आणायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. बघूया पुढचा चेंडू आणि डॉट बॉल. उत्कृष्ट चेंडू हाताळला गेलाय. आमचे अनेक टेनिस क्रिकेटचे चाहते उंच डोंगरावरून व्ह्यूज मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. क्रिकेटची आन बान शान म्हणजेच आमचे दर्दी प्रेक्षक आणि प्रेक्षकाविना इथे मॅच खेळायला सुद्धा जास्त मजा येत नाही. प्रेक्षक जेवढे तेवढा आनंद मॅचचा जास्त असतो. फक्त एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 47 वर. एस कॅन्डी अमित आलाय ज्याने मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त षटकार मारला होता, तोच अमित. ते मात्र पुढचा चेंडू महेश. जबरदस्त शॉट सिलेक्शन, शॉट एक्सा कव्हरच्या डोक्यावर चेंडूला एक्झिक्यूट करते सरळ गॅप मध्ये आला इथे संघर्षाचा चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होताना पोहोचलंय 51 सॉरी 51 धावा. एकावन्न धावा ऑन स्कोर कार्ड. 1 टू गो. लास्ट शेवटचा चेंडू आणि इथे मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये. यस नो टेकन. 52. 13च्या सरासरीने बनवायच्या जय भवानी जलसार संघाला 52. ऐकूया एक जबरदस्त सॉन्ग आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शनला.
एसकेडी ग्रुप यांचे आत्मकल त्यांचा हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांच्या दरम्यान जबरदस्त बॅटिंग करत असताना 51 पर्यंत मजल मारली गेली. शेखरने ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत चांगला खेळ दर्शवला गेला. विवेकने सुपर बॅटिंग करत असताना 19 रन्स कुठल्या गेल्या. 8 रन्स शेखर आणि शेखर यांचे मामाश्री मुकेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपीज त्यांना या ठिकाणी देण्यात येतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. चला दोन बॅटर. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. एका साईडला लव बॉईज डोंगरे आणि जय भवानी जलसार असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन पंच ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये जात असताना एकंदरीत 52 धावा 52 रन्स विजय करता आहेत. आणि एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आजच्या दिवसामध्ये खूप चांगला प्रतिसाद या 10 संघाने दिला आणि संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच कौतुक आहे. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस सुपर संडे आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अजून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रेक्षक विना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे. जेव्हा हे दोन्हीही व्यक्तिमत्व येतात तेव्हा ती स्पर्धा एक सफल आणि यशस्वीरित्या पार पाडली जाते. दोन बॅटर महेश एका साईडला आणि एका साईडला अजय सारखा खेळाडू. म्हणजे दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर मातब्बर आहेत. 13च्या सरासरीने खेळायचं आहे. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. तो मेंटेन करतील का. रोशन किणी सारखा एक ऍज अ परफेक्ट प्लेअर. पहिलाच बॉल ऑन साईडला मनगडाचा वापर केला. फाईन लेगला क्लिअर करणारा अप्रतिम प्रमोद घरत यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. 4 गुड शॉट. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सज्ज होईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. पंचांनी दाद फेटाळून लावली. अपील करणं हे सुद्धा कर्तव्य असतं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. कारण अपील हा जर आपण पाहिलं तर लॉक क्रमांक 27 आहे. नियम क्रमांक 27 म्हणून अपील
ओळखली जाते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आता मात्र एक्झॅक्टली ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना महेशच्या खेळीला पूर्ण विराम. अपीलवर अपील केली आणि त्याचं उत्तर मिळालं. येस, आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल जर आपण पाहिले तर या वेळेला 3 फेकून झालेत. रोशन खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. परफेक्ट लेंथ लाईन आपण पाहू शकाल गोलंदाज रोशनची. मिडल स्टंपला चेंडू भेदला असता महेश थोडेसे झुकले होते आणि सरळ चेंडू जर आपण पाहिलं तर पायचीत पकडला गेला. श्रीकांत यांनी सकाळी एक चांगली कमेंट केली की वृद्ध होईपर्यंत ज्या पद्धतीने मात्र आपण चांगली गोलंदाजी करावी हा आमचा विश्वास आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही बॅटर जे आपल्याला पाहायला मिळतात महेशवर फार मोठी जबाबदारी होती. अपेक्षा त्याच्याकडून फार मोठ्या होत्या परंतु त्या अपेक्षांचं ओझं त्याला स्वीकारता आलं नाही आणि अजय अक्षय अशी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ पेस यावेळेला आपण पाहत आहेत आणि काय घटना घडली गेले एक्झॅक्टली आपण पाहत आहेत. असं वाटलं की अपील केल्यानंतर विकेट मिळेल परंतु इथून कोणत्याही प्रकारचं बॅट अँड बॉल मध्ये कोऑर्डिनेशन झालं नाही. डॉट बॉल. चांगली बॉलिंग रोशनच्या माध्यमातून पहिलं षटक पॉवर प्लेचं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यष्टनच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आज लव बॉईज डोंगरे टीमने जो क्लास दाखवलाय तो अप्रतिम. एका साईडला जय भवानी जलसा टीमने क्लास दाखवला अप्रतिम. म्हणजे दोन्ही संघ चांगल्या टीमला पराभूत करून आता एकमेकांसमोर आलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अक्षय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते अवघी फक्त 5 धावा. 47 रनचं अजून सुद्धा लक्ष. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉल मध्ये 47 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. घेऊया एक डीजे ब्रेक. या आपण जाऊया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे संगीत कक्षेकडे. बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी. बागेचा भोवती फुलैली शालिया बागेचा कोण माळी. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिले या वेळेला कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 वर धावसंख्या पाहायला मिळते. 18 बॉल आणि 47 रन. जय भवानी जलसार टीमला आता कुठेतरी अटॅक करावं लागेल. फलंदाजाला थोडेसे हात खोलावे लागतील. षटकार चौकार येणे साहजिकच असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 फिल्डरच्या अगदी मधोमध चेंडू या वेळेला ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 2 धावा अक्षयच्या बॅटमधून अजयच्या बॅटमधून आल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं अगदी ग्लॅमर क्रेज आपण पाहतायत. खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत हे टेनिस बॉल क्रिकेट पोहोचलं. खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत आणि शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत आपल्या भागातील खेळाडू गेले. ऑफ साइडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिला. लॉंग ऑफ क्लिअर करणारा एक अप्रतिम ग्लोरियस शॉट. षटकार.
पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला फटका आहे. सरळ बॅटचा उपयोग केला ऑन ड्राईव्ह खेळत असताना. फिल्डिंग त्या ठिकाणी जरूर थोडेसे फंबल झाले आणि तितक्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ही तुमची अंडरस्टँडिंग, तुमचं एकमेकांवरचं बॉन्डिंग खूप महत्वपूर्ण भूमिका असते. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय तुम्हाला करावा लागतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 15 रन्स. चेंडू होता ऑन साइडला, मजबूर केला. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होत असताना आता 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहत आहे 36 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 बॉल मध्ये 36 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील, परंतु इथून काय कमबॅक करतील गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. तर अक्षयकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे. 3 बॉल डॉट खेळल्यानंतर प्रेशर असेल, परंतु या प्रेशरला जरूर कुठेतरी आपण पाहू शकताय दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग करेल का. ह्या वेळेला आपण पाहतायत नशिबाचा चौकार मिळाला. फार वेगाने चेंडू होता. वाईट +4. इथून कदाचित रिदम मिळेल. शेखरच्या गोलंदाजीवर चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. चौकार नशिबाचा. या चौकाराने संघाची धावसंख्या 21. प्रतिम फटका तर छान आहे. फिल्डरला बीट केलंय. प्रेक्षकांमध्ये चेंडू निघून चाललाय. खूप चांगला फटका. चौकार ठोकला. खूप चांगली गोलंदाजी होत असताना त्या गोलंदाजीचं प्रत्युत्तर दिलं या वेळेला अक्षयने. 4 धावां, 25 रन, 27 ची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकता 13 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. शेखर आपल्या गोलंदाजी मार्क वर षटकार चौकार आलेत. 5 रन एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत लव बॉईज डोंगरेच्या गोलंदाजांनी. ऑन साइडला जरूर खेळला गेला. आशुतोष व्यवहारे यांची शार्प नजर होती. अगदी 2 पायांच्या मधोमध चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 26 रन्स. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. पहा, पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 रन यावेळेला खर्च केल्या गेल्या. म्हणजे 26 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता जय भवानी जलसार टीमला विजयाकरता 12 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे. चला, टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. घड्याळात 5 वाजण्याच्या सुमारास आता आपल्याला एक शेवटचा सामना खेळवायचा आहे. जो संघ जिंकेल तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, खेळताना पाहायला मिळेल. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीम बरोबर ती शेवटची लढत आणि अंतिम 4 मध्ये जाण्याचे दरवाजे. 12-26 समीकरण. कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. चला, वेळ दौडू नका, घाई करा. 12 बॉल 26. 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने आता खेळावं लागेल. अक्षय आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण प्रेक्षकांचे डोळे या स्पर्धेकडे लागलेले आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन. चला, वेळ दौडू नका. डोंगरे टीम उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. चेंज ऑफ पेस. स्लोवर 1 चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेला. स्टेप आउट होऊन खेळण्यात यश मिळालं. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. इथे मात्र फेकी थोडीशी अपूर्ण राहिली. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सूर्यकांतने जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु त्या बॅटिंगवर पाणी फिरलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 24चं अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे 11 बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल तर मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. एका धावेवर अर्जित केलं जातं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. श्रीकांत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज. अजय स्ट्राइक एंडला आहे. बॉल आहेत 10 बॉल मध्ये विजयासाठी धावा व्यत्या अजून सुद्धा आपण पाहू शकताय 23. लो फुल टॉस बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. खूपच दूर खेळले होते. त्या चेंडूच्या परफेक्ट
लेंथला ओळखलं नाही, त्या चेंडूपर्यंत गेले नाहीत आणि इथून फुटवर्क चांगलं होतं, परंतु बॅट फिरवण्याची शैली थोडीशी यावेळेला जरूर आपल्याला वेगळी पाहायला मिळाली. याचाच अर्थ थोडंसं उशिराने खेळले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 29. 9 बॉल आहेत. इथून पाहिलं चेंज ऑफ पेस, ओव्हर 1 चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा थांबून येतोय, असं वाटतं की चेंडू बॅटवर येईल, परंतु अजयला सरप्राईज करून जाणारा हा चेंडू रोशनच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय, फक्त 3 धावा खर्च केलेत श्रीकांतने. वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. शिखर पुढे सरसावतायत, गुड फिल्डिंग, स्वतःला झुकतायत, 100% देतायत, एफर्ट करतायत, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. आणि ते कष्ट, अपार मेहनत या 2 गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या 30. आता विजयासाठी बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 22. जय भवानी जलसार टीमला 7 बॉल 22 ची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. रोमहर्षक सामना आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न थांबून खेळले होते, फिल्डर आहेत आणि यस टेकन, गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. 6 बॉल 22 ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 22 रन. जय भवानी जलसार टीमला विजयाकरता अक्षय बॅक टू द डगआउट. षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 30 रन 10च्या सरासरीने खेळलेत. आता 6 बॉल आणि विजयासाठी 22 रन. 13चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट होता, तो वाढताना पाहायला मिळाला या शेवटच्या षटकात. सहा बॉल आणि 22 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर यावेळेला कल्पेश गोलंदाजी मार्कवर येतोय. चांगली रणनीती आखली गेले, स्ट्रॅटेजी चांगली आखली गेले. कल्पेश ऑन साइडला जरूर खेळलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील, सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 31. दरम्यान वळवी आपण संतोषजी गावड साहेब टेंबीखोडे गावाला बिलॉंग करणारे एक सुंदर असं व्यक्तिमत्व. या ठिकाणी प्रमोदजी शेडगे सरांच्या सुंदर समालोचनासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. थँक्यू संतोषजी गावड साहेब. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू व्हेरी मच आदरणीय संतोषजी गावड साहेब. चारोळींचे बेताज आणि बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, रायमिंग वर्ड्स कसे जोडावेत हे टेंबी खोडावे गावातील अनमोल रत्न आदरणीय संतोषजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण आमच्या कलागुणांना वाव देत आहेत, त्याबद्दल आपला हृदयाच्या अंतकडापासून धन्यवाद. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 21 रनची आवश्यकता आहे. कल्पेश लेफ्ट आर्म, गोल्डन इरा पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल श्रीकांतच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर परफेक्ट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. तिखट मारा म्हणायला हरकत नाहीये. 4 बॉल आणि 21 रन. अजय मात्र एका साईडला खेळ पाहताना आपण पाहू शकाल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु इथे सेन्सिबल बॅटिंग होत नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते, फेकी होते, तत्पूर्वी सिंगल. आता 3 बॉल आणि विजयासाठी जय भवानी जलसार टीमला 20 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्हा आणि सफाळे विभागातील विटी लाईनच्या विभागात ही सुद्धा स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळते. एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा कशी असावी, बाप्पा मोरिया चषकाने हे सुद्धा दाखवून दिलं गेलंय. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, सरळ चेंडूला फेकून दिलाय अजयच्या बॅट मधून. एक क्लास क्वालिटी दर्जाचा बाप्पा मोरिया चषक षटकार. मौसम है मस्ताना, गर्लफ्रेंड नस्ताना, हो मौसम है मस्ताना, गर्लफ्रेंड नस्ताना. थँक्यू. 38 रन ऑन द बोर्ड लागले आहेत आणि इथून
बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहताय 4. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी रोशन पुढे सरसावतायत स्वतः ॲज अ कॅप्टन आणि हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना लव बॉईज डोंगरे टीम, जय भवानी जलसार टीम एका साईडला आपण पाहू शकतायत. चांगल्या प्रकारचा त्यांनी सुद्धा खेळ केला या स्पर्धेमध्ये. या आजच्या दिवसामध्ये ज्यांनी ज्या संघांनी मेहनत घेतली ते संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल परंतु त्याला बीट करत एक स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. संकेतच्या बॅट मधून संकेत थोडासा निराश या स्ट्रोकवर सुद्धा पाहायला मिळाला आणि विजयाच्या पाऊल खुणा उंटवत असताना संघ लव बॉईज डोंगरे टीम श्रीकांत ठरतोय या मॅचचा हिरो. श्रीकांतच्या बॅट मधून आल्या विथ द बॅटने 18 रन्स आणि 1 विकेट. श्रीकांत किनी ठरतोय या मॅचचा हिरो. रमेश मामा यांच्याकडून श्रीकांत यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. तर श्रीकांत आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ट्रॉफी यावेळेला सन्मानित केली जाईल आणि दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचे.